नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड आहे 8, सब्जेक्ट आहे संस्कृत, बोर्ड आहे महाराष्ट्र बोर्ड आणि इयर आहे 2020-21. भाषासूत्रम 4 ही आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे त्यांचं पेज नंबर 64 आहे, भाषासूत्रम 4, ज्यामध्ये आपण क्रियापदानी 3 हे सुद्धा बघणार आहोत. लंग लकार याचा अर्थ होतो भूतकाळ आणि स्पेशली प्रथम भूतकालः. बरोबर. जसं आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवतो वर्तमान काळाला प्रेझेंट टेन्स, भूतकाळाला पास्ट टेन्स, भविष्यकाळाला फ्युचर टेन्स, तशाच पद्धतीने तुम्हाला संस्कृतमधले सुद्धा टेन्स लक्षात ठेवायचे संस्कृत भाषेत. तर संस्कृतमध्ये प्रथम भूतकाळाला लंग लकार असं म्हटलं जातं. आता भूतकाळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तो आपण नीट समजून घेऊया. अद्य म्हणजे आज म्हणजेच काय? वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स. भूतकाळ म्हणजेच काय? ह्यः याचा अर्थ काय होतो? काल, यस्टरडे. ठीक आहे. सो यस्टरडे म्हणजे भूतकाळ. आता वर्तमान काळात मला म्हणायचं आहे की राम गेला, तर मी काय म्हणणार? रामः गच्छति. पण जर मला भूतकाळात तेच वाक्य म्हणायचं असेल तर मी कसं म्हणणार? राम गेला होता पास्ट टेन्स. मग मी ते काय म्हणेल? रामः अगच्छत. गच्छति म्हणणार का? नाही. मी काय म्हणणार? अगच्छत. कारण तो गेला होता, क्रिया घडून गेलेली आहे, भूतकाळ आहे तो. त्याचप्रमाणे रामः खादती. राम खात आहे, खाण्याची क्रिया चालू आहे, वर्तमान काळ आहे. पण रामने खाल्ले, खाऊन झालं त्याचं, तर मी काय म्हणणार? रामः अखादत. ठीक आहे. पुढे आहे रामः वदती, राम म्हणाला. आणि समजा राम म्हणाला होता असं म्हणायचं असेल तर मी रामः अवदत असं म्हणणार. आता तुम्हाला एक गोष्ट इथे समजतीये की वर्तमान काळामध्ये इथे गच्छती, खादती, वदती. पण भूतकाळामध्ये आपल्याला बोलायचं असेल तर आपण लावतोय सगळीकडे. अगच्छत, अखादत, अवदत. तर तुम्हाला एक गोष्ट याच्यावरूनच समजली असेल की भूतकाळ करताना मूळ जो धातू असतो गच्छ, खाद, वद याच्या आधी हे अक्षर लावलेलं तुम्हाला दिसतं. मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी करताना आपण न्यायच्या विरुद्धार्थी शब्द अन्याय. बरोबर. मग तेव्हा आपल्याला काय कळतं? न्याय, अन्याय लागला की विरुद्धार्थी शब्द बनायचा. बरोबर. पण इथे तसं नाही आहे. इथे लक्षात ठेवायचं, ही कॉन्सेप्ट वेगळी आहे. जरी लागत असला तरी तो काय बनतोय? भूतकाळाचा शब्द बनतोय, तो विरुद्धार्थी शब्द बनत नाही. नाहीतर आपण मराठी असतो तर आपण मराठीचं लॉजिक कधी कधी इथे लावतो की गच्छती म्हणजे गेला, अगच्छत म्हणजे आला. तर हे चुकीचं आहे. आगच्छती म्हणजे आला हे बरोबर आहे, पण अगच्छत असेल तर ते गच्छतीचं पास्ट टेन्स आहे. खादती, अखादत म्हणजे खाऊन झालं, पास्ट टेन्स. ठीक आहे. आता आपण समजून घेऊया पुढे. भूतकालः पूर्वकाले घटितां क्रियां दर्शयति. भूतकाळ पूर्वकाले म्हणजे पूर्वीच्या काळात घटितां घडलेल्या क्रिया दर्शयति क्रिया दाखवतात. भूतकाळ आपल्याला काय दाखवतं? ज्या गोष्टी आधी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टी दाखवतं. तेच वाक्य संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. भूतकालः पूर्वकाले घटितां क्रियां दर्शयति. कळलं? पुढचं वाक्य. संस्कृते भूतकालत्रयं वर्तते. संस्कृते म्हणजे संस्कृत भाषेत भूतकाळ किती आहेत? 3 भूतकाळ आहेत. ओके. मराठीचं ग्रामर आणि संस्कृतचं ग्रामर काळांच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. संस्कृतमध्ये भूतकाळाचेच 3 विभाग पडतात, 3 पार्ट्स पडतात. पहिला आहे लंग, जे आज आपण बघतोय, लंग लकार. नंतर आहे लिट लकार आणि आहे लुंग लकार. ठीक आहे. यावर्षी 8वी मध्ये तुम्हाला फक्त लंग लकार पाहायचा आहे. अत्र वयम
केवलम लंग प्रथम भूतकालम पश्यामः. अत्र म्हणजे इथे, वयम म्हणजे आपण सर्व, केवलम म्हणजे फक्त, लंग लकार म्हणजेच प्रथम भूतकाळ, पश्यामः पाहणार आहोत. पुढे लंग लकारे मूल धातोः पूर्वम अ इति आगमः भवति. म्हणजेच वरील, आता मी वरच सांगितलं की जो तुमचा प्रथम भूतकाळ असतो, जो लंग लकार असतो, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये जो मूळ धातू असतो त्याच्या आधी अ हा आगम लावला जातो. अ असा आगम होतो. आता आगम म्हणजेच काय, सुरुवातीला येणारा शब्द. ठीक आहे. सो मूळ धातू काय, गम गच्छ मध्ये गच्छ धातू आहे, खाद हा मूळ धातू आहे, वद हा मूळ धातू आहे, त्याच्या आधी अ अ अ हा शब्द लागलेला आहे, त्याला आगमः असं म्हटलं जातं व्याकरणाच्या भाषेत. तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की लंग लकारामध्ये मूळ धातूच्या आधी अ लावला जातो. त्यानंतर तुम्हाला क्रियापद कसं बनतं भूतकाळातलं, तर त्याचं एक सूत्र दिलेलं आहे, एक फॉर्म्युला दिलेला आहे. पहिला अ लागतो, मूळ धातू असतो, आणि गणविकरण जे आपण भाषासूत्रम 1 मध्ये बघितलं होतं, गणविकरण लागतं, आणि जर त्या काही प्रत्यय असेल, बरोबर, तो लागतो, आणि मग तुमचं क्रियापद पूर्ण बनतं. आता ते कसं ते आपण बघूया. इकडे बघा, धातू आहे पठ. ओके, पठ म्हणजे वाचणे. त्याला पास्ट टेन्स करायचं म्हणून आपण काय लावला, अ लावला, मग शब्द तयार काय झाला, अपठ. ठीक आहे. आणि हा हलंत ठ होता, बरोबर, तो पूर्ण कसा झालेला आहे, तर ठ, पठ हा धातू एक आहे, एक पप पहिल्या गणातला आहे की नाही, आणि पहिल्या गणातला असल्यामुळे त्याचं चिन्ह काय लागतं, अचिन्ह लागतं. हे नवीन नाही आहे, हे भाषासूत्रम 1 मध्ये इन डिटेल मी शिकवलेलं आहे की एक या गणाचं चिन्ह अ आहे, त्याच्यानंतर चौथ्या गणाचं चिन्ह य आहे, 6व्या गणाचं चिन्ह परत अ आहे, आणि 10व्या गणाचं अय आहे. हे आपण ऑलरेडी भाषासूत्रम 1 मध्ये शिकलेलो आहोत. इथे गण आहे पहिला, इथे गण आहे चौथा, इथे 6वा, आणि इथे 10वा. ठीक आहे. तर हे सगळं ऑलरेडी आपलं झालेलं आहे, त्याच्यामुळे कृपया जर तुम्ही इथे डायरेक्टली जम्प केलेला आहेत भाषासूत्रम 4 वर, तर मी तुम्हाला कृपया करून ॲडवाईस देते की तुम्ही पहिलं प्लीज भाषासूत्रम 1 बघा. ते जर तुम्ही इन डिटेल बघितलं तर तुम्हाला या पुढची सगळी भाषासूत्र खूप सोपी जातील. ठीक आहे, कारण तो मेन व्याकरणाचा भाग आहे. तर आपण कसा शब्द केला की पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे म्हणून अ लावतोय मूळ धातूला, आणि ह्याच्यामध्ये ह्याचं चिन्ह अ आहे. आता हा हलंत ठ, बरोबर, हलंत ठ आणि पूर्ण अ जेव्हा मिक्स होतो एकमेकांमध्ये तेव्हा पूर्ण ठ बनतो की नाही आपला, बरोबर, बाराखडी शिकताना आपण शिकलो आहे. म्हणून इथे पूर्ण ठ झालेला आहे आणि अपठ असा शब्द तयार झालेला आहे. पण तुम्ही जर इथे चित्रात बघितलं तेव्हा फक्त अगच्छ लिहिलं का मी, नाही, त्याच्या पुढे मी हलंत त पण लावला ना. इथे काय होतं, गच्छती होतं. तुम्हाला अजून एक फरक जर तुम्ही पाहिला असाल तर इथे ती होतं, पण इथे तीचं त का झालेलं आहे बरं, कारण ती तह अंती हे वर्तमान काळाचे प्रत्यय आहेत, ती तह अंती, म्हणून इथे ती लागला होता. पण भूतकाळाचे प्रत्यय वेगळे आहेत जे की तुम्हाला इथे दिसत आहेत, त ताम अन, आणि म्हणून इथे हलंत त लागलेला आहे परस्मय पदाचा. म्हणून इथे तुम्हाला दिसतंय हलंत त, आणि हा जेव्हा ह्याच्यात ॲड होतो तेव्हा पूर्ण शब्द कसा बनतो, अपठ. ऑलरेडी अपठ होता, त्याला हलंत त लावायचा आणि शब्द बनला अपठत. त पटकन बोलायचं कारण त्याला हलंत आहे. हलंत म्हणजे कळतंय ना तुम्हाला काय म्हणते, ही जी छोटी रेष दिसतीये तच्या खाली तिला हलंत म्हणतात. अपठत याचा अर्थ होतो पास्ट टेन्स, भूतकाळातला, म्हणजे मी वाचले होते, वाचले होते, क्रिया घडून गेलेली आहे वाचनाची. तसंच पुढचा शब्द आहे नृत. नृत हा चौथ्या गणातला आहे, त्याच्यामुळे त्याला चिन्ह काय लागतं, य हे चिन्ह लागतं, म्हणजे य हे अक्षर त्याला जोडावं लागतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. ठीक आहे. सो मूळ धातू नृत आहे, त्याला अ लावणार कारण आपल्याला भूतकाळातलं करायचंय, मग काय होणार, अनृत. पण इथे जर तुम्ही बघितलात इथे हा काय आहे, हलंत त आहे, आणि इथे त्याच्यामध्ये य ॲड होतोय, तर हे कसे ॲड होणार, असे ॲड होणार, तीय शब्द बनणार तो, बरोबर,
कारण इथे बघा, इथे हा त सुद्धा व्यंजन आहे आणि य सुद्धा व्यंजन आहे, दोन्ही पण वॉवेल्स आहेत की नाही. मग ते जोडाक्षरामध्ये एकत्र येणार. आणि वर काय होतं, ठ हा व्यंजन होता पण हा स्वर होता, त्याच्यामुळे हे दोघं एकत्र झाल्यावर पूर्ण ठ बनत होता. पण इथे तसं काही बनणार नाही, कारण य सुद्धा व्यंजन आहे, म्हणून ते जोडाक्षर बनलेत आणि इथे अनृत्य असा शब्द झालेला आहे. आणि ह्याचं नृत्य. पुढे आपला पास्ट टेन्सचा प्रत्यय कुठला आहे, परस्मैपदी हलंत त, मग तो डायरेक्टली जॉईंट होणार अनृत्यत. मी नाचले होते. होते क्रिया झालेली आहे, नाचून झालेलं आहे माझं. ठीक आहे. पुढचा शब्द घेऊया आपण, लिख. लिख हा 6व्या गणातला आहे आणि त्याचं गण विकरण सुद्धा अच लागतं, हे चिन्ह लागतं त्याला. तर इथे आहे, हा हलंत ख आणि पूर्ण मिळून पूर्ण ख होतो अलिख. त प्रत्यय हलंत त प्रत्यय लागलेला आहे आणि अलिखत, माझं लिहून झालेलं आहे. त्याच्यानंतर 10व्या गणातला पूज हा धातू 10व्या गणातला आहे, त्याच्यामुळे त्याला अय जॉईंट होतं, कधी पण अय हे अक्षर जॉईंट होतं. मग अपूज तर झालंच होतं बरोबर, पण हा ज हलंत ज आणि पूर्ण मिळून पूर्ण ज बनला. आणि ह्या यचं काय करणार, तर य पण लिहावं लागणार ना आपल्याला, म्हणून तो य लिहिलेला आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल इथे त आणि यचं त्य केलं, मग इथे ज आणि यचं पण ज करायला हवं होतं. पण इथे नीट लक्ष द्या, इथे फक्त य होता आणि इथे य आहे. मग हा ह्याच्यामध्ये मिक्स होऊन याला कंप्लीट करतोय बरोबर, आणि हा स्वतंत्र य राहतो. आणि मग तो जोडाक्षर कसा होणार, जोडाक्षर केव्हा होतं, जेव्हा तुमचा एखादा अक्षर हलंत असेल तर तिथे जोडाक्षर होतं. इथे ज ला ने कंप्लीट केलेला आहे, पूर्ण ज झालेला आहे, त्याच्यामुळे हा य आहे तसाच लिहिणार. आणि म्हणून ऑलरेडी आपलं पास्ट टेन्सचा आणि पूजय असा शब्द तयार होतो आणि त्याला हलंत त लागतो आणि मग अपूजयत म्हणजे माझी पूजा करून झालेली आहे, पास्ट टेन्स. पूजा केली होती, पास्ट टेन्स. ठीक आहे. सो असं तुम्हाला काय करायचं, प्रत्येक क्रियापदाला बनवायचं आहे. आता इथे आपण प्रत्यय बघूया. तुम्हाला भाषासूत्रम 1, भाषासूत्रम 2 आणि 3 याच्यामध्ये काय केलं, त्यांनी पहिलं परस्मय पद शिकवलं, नंतर म्हणजे त्यांनी पुस्तकवाल्यांनी तुम्हाला काय शिकवलं, नंतर आत्मनेपद शिकवलं वर्तमान काळाचं. पण इथे जरा ते स्पीडने जात आहेत. इथे ते काय करतात, या भाषासूत्रम 4 मध्येच तुम्हाला परस्मय पद पण शिकवतायत आणि तुम्हाला आत्मनेपद सुद्धा शिकवतायत. आता ज्यांना माहीत नाही की परस्मय नक्की कशाला म्हणायचं, आत्मने कशाला म्हणायचं, त्यांच्यासाठी मी सांगते की संस्कृतमध्ये कुठलंही क्रियापद घ्या, म्हणजे उठणे, बसणे, खाणे, रडणे, पिणे, ज्याला संस्कृत शब्द आहेत, खादती, पिबती, धावती, खेलती, तर या सगळ्या क्रियापदांमधली काही क्रियापदांना फक्त परस्मय पदाचे प्रत्यय लागतात आणि काही क्रियापदांना फक्त आत्मने पदाचे प्रत्यय लागतात. आणि याचं मी एकदम तुम्हाला सोपं उदाहरण सांगितलेलं की एका घरात जर 2 मुलं असतील तर नॉट नेसेसरी की दोघांना एकाच प्रकारचा केक आवडत असेल. एकाला चॉकलेट फ्लेवर आवडत असेल तर एकाला स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडत असेल बरोबर. आणि पॅरेंट्स जे असतात ते दोन्ही प्रकारचे केक खातात, त्यांना दोन्ही प्रकारचे केक आवडतात. तसे उभयपदी काही धातू असतात जे आत्मनेपदीचे सुद्धा प्रत्यय लावलेले त्यांना चालतात, म्हणजे परस्मयपदी सुद्धा चालतात आणि आत्मनेपद सुद्धा चालतात, त्यांना उभयपदी असं म्हटलं जातं. तर तीच गोष्ट इथे आहे. तुम्ही म्हणाल मग ते ओळखायचे कसे की कुठल्या धातूला परस्मय आणि कुठल्या धातूला आत्मनेपद, तर त्याचं काही ट्रिक नाही आहे, त्याचं काही फॉर्म्युला नाही आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही जे धातू वाचता त्याच्या बाजूला त्या लोकांनी लिहिलेलं असतं की तो परस्मय पदाचा आहे की आत्मनेपदाचा आहे, आणि ते हळूहळू तुम्हाला स्वतःहून लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आणि याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगते की नवनीतची धातू रूपावली हे एक छोटं पुस्तक येतं 50 रुपयाचं, ज्याच्यामध्ये सगळ्या धातूंचे माहिती दिलेली असते की तो परस्मय पदाचा आहे की आत्मने पदाचा आहे की तो उभय पदाचा आहे. तर ते नक्की तुम्ही पुस्तक विकत घ्या. 8वी 9वी 10वी इवन तुम्ही 11वी 12वीला सुद्धा आर्ट्समधून जर संस्कृत घेत असाल तर ते तुम्हाला खूप उपयोगी ठरणारं असं पुस्तक आहे. तर इथे आता त्यांनी सांगितलेलं आहे, प्रत्यय वाचून दाखवते. हा तुम्हाला लाईट पिवळ्या कलरचा जो बॉक्स दिसतोय तो परस्मय पदाचा आहे आणि हा थोडासा ऑरेंज कलरचा जो तुम्हाला बॉक्स दिसतोय तो आत्मने पदाचा प्रत्ययांचा आहे. ठीक आहे.
आता ह्यांनी काय केलेलं आहे, एक साईड जी आहे ती पूर्णपणे प म्हणजे परस्मय पद वापरलेले दाखवलेत आणि एक साईड जी आहे ती आत्मनेपद वापरून दाखवलेली आहे. आपण पहिलं परस्मय पद बघूया. इथे प्रत्यय बघा, त, ताम, अन, विसर्ग तम, त, अम, व, म. वाचताना ते नीट वाचायचे. जिथे हलंत आहे तो शब्द पटकन बोलायचा. तिथे त खेचत बसायचं नाही, कारण तो हलंत आहे. त, ताम, अन असं पटकन बोलायचं. का? कारण हे तिघं पण जे तुम्हाला दिसत आहेत प्रथम पुरुष ते सगळ्यांना हलंत आहे शेवटी शेवटी. त, ताम, अन आणि हा विसर्ग आहे की नाही, तर त्याला विसर्गच म्हणायचं. काय म्हणायचं असा विचार करत बसायचं ना. विसर्ग आहे ना, विसर्ग. विसर्ग तम, त. आता हा त आरामात बोला, कारण हा पूर्ण त आहे. हे सगळे हे तिघ जण पूर्ण आहेत, त्यांना आरामात बोलायचा वेळ घेऊन. विसर्ग तम, त, अम, व, म. कळलं? जेव्हा तुम्ही बोलताना बरोबर बोलाल तेव्हा तुम्हाला लिहिताना सुद्धा बरोबर लिहिता येतील. आणि इथे खूप व्यवस्थित फोकस करून पाठ करायचं की ह्या तिघांनाच फक्त प्रत्यय नाही आहेत, सॉरी हलंत नाही आहे, बाकी सगळ्यांना हलंत आहे. हे माइंडमध्ये एकदम पक्क बसवून ठेवायचं. कारण जर चुकूनही तुम्ही जिथे हलंत नाही आहे तिथे हलंत सपोज दिलात तर तुमचे मार्क जाणार. किंवा इथे तला हलंत आहे आणि तुम्ही हलंत न असं दिला नाहीत आणि फक्त त लिहिलात तर तो हा वाला त कन्सिडर केला जाईल आत्मनेपदाचा आणि तुमचे मार्क जातील. कारण जर तुम्ही एखादा धातू आहे, पठ हा धातू आहे जो सांगितलंय तुम्हाला की तो परस्मय पदाचा आहे, हां, आणि तुम्ही पठत हे लिहिण्याऐवजी समजा चुकून हलंत त लिहिला नाही, फक्त त लिहून आलात, तर समोरचा काय बोलणार की परस्मय पदाचा जो प्रत्यय आहे तो हलंत त आहे. यांनी हा फक्त त लिहिले म्हणजे ह्याने आत्मनेपदाचा प्रत्यय लावलेला आहे, त्यामुळे ह्याला आम्ही मार्क देणार नाही. कारण तुम्ही परस्मय पद, एखाद्या मुलाला जर चॉकलेट आवडतंय तर तुम्ही त्याला तिथे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक देऊन तो खाणारच नाही आहे. तशीच गोष्ट आहे, जर परस्मय पदाला जर तुम्ही चुकूनही हलंत द्यायला विसरला तर तो आत्मनेपदाचा प्रत्यय होतो आणि तो ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे किती महत्त्वाच्या ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, या तुम्हाला मी पुन्हा पुन्हा हायलाईट करून याच्यासाठीच सांगते की एक साधा हलंत त दिला नाहीत तर तिथे जमीन आणि आसमानाचा फरक होतो संस्कृतमध्ये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बारकाईने बघा आणि लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यानुसार आपण एक शब्द वाचून बघूया पठवालाच. अपठत, अपठताम, अपठन, अपठः, अपठतम, अपठत, अपठम, अपठाव, अपठाम. क्लिअर? आय होप की माझा आवाज क्लिअर असेल तुम्हाला आणि माझे उच्चारसुद्धा तेवढे क्लिअर असतील की तुम्हाला ते समजतील मी काय म्हणते ते. आणि कसं लावलं तर ते तुम्हाला सोपं, इथे मी शिकवलं कसं लावलं. अ लावायचा कधी पण पास्ट टेन्स करताना मूळ धातूला, मग अपठ शब्द झाला आणि त्याला प्रत्यय त लागलेला आहे, हलंत त, म्हणून तो अपठत त झाला. इथे ताम दिसतोय तुम्हाला, मग तिथे अपठत ताम केलं. अन दिसतंय तुम्हाला, मग इथे अपठन केलं. आता तुम्ही म्हणाल इकडे हा अ गेला कुठे, तर ह्या ठ मध्ये तो मिक्स झालेला आहे, अपठन असा, आणि न हलंत आहे तसं त्यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा विसर्ग आहे की नाही, मग अपठ हा मूळ धातू आहे त्याला फक्त तुम्ही विसर्ग देणार. पुढे तम आहे तर अपठच्या पुढे तम लिहिणार. इथे त आहे तर अपठच्या पुढे त लिहिणार. आता हा आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडं मी झूम करते तुमच्यासाठी. हां, इथे बघा, इथे फक्त अ आहे आणि इथे अन आहे. मग हे दोन शब्द नीट बघा, इथे काय केलेलं आहे, अपठन आणि इथे अपठम. मग इथे परत हा अ रिपीट केलेला आहे का त्या लोकांनी? बघा, केलेला आहे का? नाही, कारण तो ठ मध्ये मर्ज झालेला आहे, तो ठ मध्ये मिक्स झालेला आहे, पूर्ण ठ तिथे बनलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला परत तिथे अपठ अन असं लिहायचं नाही आहे, फक्त अपठन एवढंच लिहायचं आहे. इथे सुद्धा अपठ असं नाही लिहायचं, फक्त अपठम एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जिथेही संस्कृतमध्ये तुम्ही व आणि म असे प्रत्यय लावतात त्याच्या आधीचं जे अक्षर असतं त्याला आची मात्रा होते, म्हणजेच तो आ बनतो. जसं की
हा अपठ शब्द चालू होता कधीपासून, पण जेव्हा तुम्हाला इथे व लागायला लागला तेव्हा तो अपठाव झालेला आहे. कारण व्याकरणात, संस्कृतच्या व्याकरणात तो रूल आहे, जेव्हा तुम्ही व आणि म हे प्रत्यय एखाद्या धातूला जोडता, मूळ शब्दाला जोडता, तेव्हा त्याचा आकार होतो. आकार याचा अर्थ काय होतो? आची मात्रा तिथे कन्सिडर केली जाते, म्हणून तिथे अपठाव आणि अपठाम झालेलं आहे. बाकी कुठेही तुम्हाला ते दिसणार नाही बघा. अपठ सगळीकडे तुम्हाला अपठच दिसेल. फक्त जिथे व आणि म लागेल तिथेच तुमची आची मात्रा होते. क्लिअर? आणि हे मी भाषासूत्रम 1 मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं, आणि हे लाईफ टाईम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? जिथे पण व आणि म असेल तिथे आची मात्रा. पुढे जाऊया आपण. आत्मनेपदाचे प्रत्यय. आता मी म्हटलं काही मुलांना फक्त चॉकलेट आवडतं, चॉकलेटवालं झालं सेक्शन आपलं परस्मैपद. काही जणांना फक्त स्ट्रॉबेरी आवडतोय, तर मग त्यांच्यासाठी आपण फक्त आत्मनेपदाचेच प्रत्यय लावणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल धातू आहे भाष. भाष याचा अर्थ बोलणे, भाषा असा शब्द आहे की नाही आपला. तर त्याला जर तुम्ही हे प्रत्यय लावलेत तर ते त्याला चालणार नाहीत, कारण त्याची डिमांड आहे की मी फक्त आत्मनेपदी प्रत्ययच लावणार. त्याच्यामुळे तुम्हाला ते सुद्धा पाठ करायला लागतील. मग आता आपण ते शब्द बघूया कसे काय असतात. सो पहिला आहे त, पूर्ण त आहे, इथे आरामात पूर्ण त बोलायचा. त, इताम, अंत, थाहा, इथाम, ध्वम, ई, वही, मही. ई ही दीर्घ नाही आहे, रस्व आहे. ई, वही, मही. आता हा टेबल झाला. आता हा टेबलच्या नुसार आपण भाष्य शब्द बोलून बघूया. अ तर लावायचंच आहे तुम्हाला पास्ट टेन्समध्ये, बरोबर. मग अभाष्य असा शब्द बनला, आणि हा जो त आहे तो त्यांनी इथे फक्त त लावलेला आहे. अभाषत. त्याच्यानंतर शब्द तुम्हाला दिसतोय, इथे पण एक गोष्ट सांगते, इकडे दोन्हीकडे तुम्हाला ई शब्द दिसतोय, बरोबर. ई असा दिसतोय. ह्या ईचा नेहमी ए होतो, एवढं लक्षात ठेवायचं. एक मधला ए, आणि त्याची मात्रा आपण वरती देतो. म्हणून इथे काय झालेलं आहे, हा जेव्हा इताम शब्द जेव्हा भाषेमध्ये मिक्स होतो अभाषमध्ये, थांबा तुम्हाला मी दाखवते करून ते. आता आपला शब्द आहे अभाष, आणि त्याच्यामध्ये हा तुमचा इताम वरती शब्द मिक्स जेव्हा होतो तेव्हा काय होतं की हा श आणि हा ई. श म्हणजेच काय, अ असतो त्याच्यामध्ये. मग अ आणि ई जेव्हा मिक्स होतं तेव्हा ए बनतो. म्हणून इथे शब्द काय बनणार, इथे शब्द बनणार अ भा शे ताम असा शब्द बनणार आहे. इतामचा ए झालेला आहे आणि ताम ॲज इट इज तुम्ही लिहिलेलं आहे. कळलेलं आहे बघा. इथे हा ई आहे, त्या ईचं मी सांगितलं ए होतो, म्हणून हा जो भाष्य शब्द होता त्याचा भाष्य झालेला आहे, आणि हा ताम शब्द ॲज इट इज आपण लिहिलेला आहे. तीच गोष्ट तुम्ही खालच्या शब्दाची पण बघून घ्या. ईच्या जागी शे झालेला आहे आणि थांब ॲज इट इज इथे खाली लिहिलेला आहे. तर ही फक्त एवढीच गोष्ट आहे आत्मनेपदाची, आणि ही तुम्हाला मी वर्तमान काळात सुद्धा सांगितलेली, कारण त्याचे प्रत्यय सुद्धा तसेच होते. ई वहे महे, से इथे द्वे, ते इथे अंते, बरोबर. त्याचप्रमाणे इथे आहे एताम आणि इथाम आहे, तर ईचा ए होतो, म्हणून इथे भाषी असं न होता भाषे असं झालेलं आहे. आणि ताम शब्द तर इथे ताम आणि थांबचं थांब. पुढचं ॲज इट इज वरती आपण बोललो अभाष्य शब्द आहे, तर अ न लिहिता डायरेक्टली अंत मधला अंत लावणार आपण. थाहाच्या जागी जसाच्या तसा तो तिथे आपण अभाषेला जोडलेला आहे. हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, अभाषे थांब. आणि ध्वम हा शब्द जो आहे तो पण ॲज इट इज लागलेला आहे. अभाष्य शब्द होता मूळ, त्याला ध्वम लिहिलेला आहे त्या लोकांनी. पुढे इथे पण मी तुम्हाला आता तेच सांगितलं ना, जिथे ई दिसतोय तिथे तुमचा ए होतो, म्हणून इथे डायरेक्टली अभाषेला अभाषे केलं आपण. आणि इथे तुम्हाला मी काय सांगितलेला रूल तुम्हीच सांगा आता जरा, की इथे व आलेला आहे, वही मधला व आणि मही मध्ये म आलेला आहे. मग आपण काय करणार, इथे आ करणार. व्हेरी गुड. त्याच्यामुळे इथे काय झाले, अभाषा वही आणि इथे अभाषा मही.
ठीक आहे, जसं आपण अपठाव अपठाम केलं होतं तोच रूल इथे पण आहे, कारण इथे व होता इथे म होता, इथे पण व आहे इथे पण म आहे, बरोबर. फक्त तो वही आणि मही मध्ये, पण व आणि म आहेच ना, त्याच्यामुळे आपल्याला इथे पण सेम रूल अप्लाय करायचा आहे. एकदा आपण वाचून बघूया. अभाषत अभाषेताम अभाषंत अभाषथाः अभाषेथाम अभाषध्वम अभाषे अभाषावही अभाषामही. ओके, क्लिअर. पुढे चौथ्या गणातला त्यांनी धातू दाखवलेला आहे, त्याच्या खालतीच परस्मै पदाचा. अगदी सोपं आहे, त्याच्यामुळे मी ते जास्त वेळ न घेता तुम्हाला फक्त ते वाचून दाखवते. अनृत्यत अनृत्यताम अनृत्यन अनृत्यतः अनृत्यः अनृत्यतम अनृत्यत अनृत्यम अनृत्याव अनृत्याम. इथे पण जर तुम्ही नीट बघितलं तर इथे आची मात्रा झालेली आहे बघा. सगळीकडे नृत्य अनृत्य अनृत्य असा शब्द होता, फक्त इथे अनृत्याव आणि अनृत्याम असं झालेलं आहे. ओके, क्लिअर. आता इथे जोडाक्षर का आलेला आहे, कारण हा चौथ्या गणातला, आणि मी तुम्हाला वरच दाखवलेलं की अ प्लस नृत आणि प्लस त्याच्यामध्ये य हा ॲड होतो, म्हणून तिथे त आणि याचं नृत्य असं झालेलं आहे, आणि नंतर आपण विसर्गला प्रत्यय लावलेले आहेत. पुढे हा चौथ्या गणातला आहे, पण ह्याला काय आहे, नृत धातूला फक्त पीपी पीपी याचा अर्थ काय, फक्त परस्मै पद आवडतं, म्हणून आपण हे प्रत्यय लावलेले आहेत. दिसतायत का, हे लाईट येलो कलर मधले. आता पुढचा जो शब्द तुम्हाला दिसतो युद्ध, युद्ध म्हणजे युद्ध करणे, हा पण चौथ्या गणातलाच आहे. याला जोडाक्षरमध्ये पण यच लागतं, पण ह्याला आत्मने पदाचे प्रत्यय आवडतात किंवा लागतात. मग तुम्ही इथे कुठले वापरणार प्रत्यय, तुम्ही हे वाले प्रत्यय वापरणार आहात, हे त्याला चालणार नाही आहेत. मग आपण वापरून बघूया. अयुद्धत अयुध्येताम अयुध्यंत अयुध्यथाः अयुध्येथाम अयुध्यध्वम अयुध्ये अयुध्यावही अयुध्यामही. आता इथे गोष्ट परत लक्षात घ्या. इथे बघा सगळीकडे अयुध्य 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 असं होतं, फक्त इथे ध्या झालेला, इथे पण ध्या झालेला आहे, कारण इथे व आणि म आलेला आहे. त्याच्यानंतर अजून आत्मने पदाचं काय सांगितलं होतं की जिथे इताम हा प्रत्यय येतो, इथाम हा प्रत्यय येतो आणि इथे ई असा प्रत्यय येतो, तिथे तिथे तुम्हाला ए ए आणि ए अयुध्ये युद्धे युद्धे असे चेंजेस झालेले दिसतात. बाकी सगळीकडे सोपं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे पुढचं पेज आहे, तुमचं पेज नंबर 65 आहे, ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे त्यांच्यासाठी. आता इथे त्यांनी 6व्या गणातलं दिलंय. लिख शब्द हा पप आहे, म्हणून त्याला परस्मै पदाचे प्रत्यय आहेत. दिश हा शब्द 6व्या गणातला आहे, पण त्याला आत्मने पदाचे प्रत्यय आवडतात, त्याच्यामुळे त्याला ते लावतोय. पूज हा धातू 10व्या गणातला आहे, आणि इथे तुम्हाला एक मजा बघायला मिळते की इथे तुम्ही परस्मै पद पण वापरलेलं आहे त्याला पूजलाच, आणि इथे त्याला आत्मने पद पण वापरलेलं आहे पूजला. मग तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल ते केकचं सांगितलेलं की जे पॅरेंट्स असतात ते चॉकलेट पण खातात आणि ते स्ट्रॉबेरी पण खातात, त्यांना दोन्ही आवडतात, बरोबर, कारण दोघा मुलांवर त्यांचं प्रेम असतं. तर हे तसे धातू आहेत ज्यांना परस्मै पद पण चालतं आणि ज्यांना आत्मने पद पण चालतं. तसा हा धातू आहे पूज. पूज या धातूला तुम्ही हे प्रत्यय लावलेत तरी पण त्याला काही वाटत नाही, आणि आत्मने लावलेत तरी पण त्याला काही वाटत नाही, त्याला दोन्हीही चालतात. या धातूंना म्हणतात उभयपदी धातू. ठीक आहे, परस्मै पद, आत्मने पद आणि उभयपद म्हणजे दोघांचं मिक्सचर. आता इथे बघा, अलिखत तहलंद अलिखताम अलिखन अलिखः अलिखतम अलिखत अलिखम अलिखाव अलिखाम. सेम गोष्टी आहे, इथे आ आणि इथे आ झालेला आहे, बाकी सोपं आहे ते. आणि इथे दिश, दिश म्हणजे दिशा दाखवणे, अदिशत अदिशेताम अदिशंत अदिशथाः अदिशेथाम अदिशध्वम अदिशे अदिशावही अदिशामही. इकडे पण तुम्हाला इथे दिशा शा आ आ तुम्हाला दिसतोय,
त्याच्यानंतर जिथे जिथे ई आहे तिथे तिथे तुम्हाला दिशे 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 असं ए झालेलं दिसतंय. पूज धातू बघा, अपूजयत, अपूजयताम, अपूजयन, अपूजयः, अपूजयतम, अपूजयत, अपूजयम, अपूजयाव, अपूजयाम. त्याच्यानंतर तोच आत्मनेपद लावून बघूया. इथे हलंत त लागणार, इथे पूर्ण त लागतोय. अपूजयत, अपूजयेताम, अपूजयंत, अपूजयथाः, अपूजयेथाम, अपूजयध्वम, अपूजये, अपूजयावही, अपूजयामही. तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं कुठलं वाक्य आलं की रामने पूजा केली, ओके, रामने पूजा केली, रामनेसाठी काय वापरणार, रामेण. आणि पूजा केली, मग तुम्ही अपूजयत असं लिहिलं तरी चालेल किंवा अपूजयत असं लिहिलं तरी चालणार आहे. का चालणार आहे इकडे, कारण पूज धातू हा दोघांचे प्रत्यय ॲक्सेप्ट करतो म्हणून. पण तीच गोष्ट मी तुम्हाला जर इथे सांगितली की रामने कविता लिहिली, तर तुम्ही अलिखतच्या जागी अलिखत केलं असतं तर नसतं चाललं, कारण लिखला कंपल्सरी पप लागतं. कळलं? तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हे कुठे चालतं की तुम्ही इथे हलंत त लिहा किंवा पूर्णत. जो धातू उभय पदाचा, पूज हा उभय पद आहे, त्याला दोन्हीचेही प्रत्यय लागतात. मग तुम्ही दोघांपैकी काहीही लिहू शकता, तुम्हाला मार्क मिळणार. पण जिथे कंपल्सरी आहे की लिख हा धातू जसा आहे त्याला फक्त आणि फक्त परस्मय पद लागतं, तर तुम्हाला तेच लिहायचं आहे. दिश हा धातू फक्त आत्मनेपद वापरतो, त्याच्यामुळे तुम्हाला तेच वापरायचे आहे. आय होप तुमचे मोस्ट ऑफ डाऊट क्लिअर झालेले असतील. सगळ्यात महत्त्वाचा टेबल संस्कृतमधला तो आहे अस. अस याचा अर्थ काय, असणे. आपण बोलतो ना माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे पेन्सिल आहे, माझ्याकडे पुस्तक आहे. सो आहे हा जो मराठीत आपण शब्द वापरतो त्याला संस्कृतमध्ये अस हा शब्द वापरतो. आणि आतापर्यंत तुम्ही जे काही धडे वाचले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मम समीपे एकम पत्रम अस्ति, वने एकः वृक्षः अस्ति, तर अस्ति 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 ही खूप हे वाचलं असेल तुम्ही, हा अक्षर बरोबर, हा शब्द तुम्ही खूपदा वाचला असेल. पण अस्ति म्हणजे आहे. पण समजा मला पास्ट टेन्समध्ये बोलायचं आहे की माझ्याकडे एक पत्र होते. मम समीपे एकम पत्रम अस्ति आहे माझ्याकडे, ठीक आहे, पण माझ्याकडे होते असं म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार, मम समीपे एकम पत्रम आसीत. अस्तिचं पास्ट टेन्स काय आहे, आसीत. कळलं? आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की असचा टेबल खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण जी काही डेली वाक्य बोलतो, जी काही धड्यात कथांमध्ये वाक्य असतात त्याच्यामध्ये आहे हा शब्द सर्रास येतो, खूप वेळा येतो. मग त्याचं पास्ट टेन्स तुम्हाला कंपल्सरी माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हा तक्ता सगळ्यांनी पाठ करायचा आहे. सो अस्ति आसीत, मम समीपे एकम पत्रम अस्ति, मम समीपे एकम पत्रम आसीत. वृक्षे एकः वृक्षः आसीत, जंगलात एक झाड होते, बरोबर. वने म्हणजे जंगलात, एकः वृक्षः आसीत, एक झाड होते. कळलं? आणि असाच तक्ता पुढे जातो. आसीत आणि दोन असतील तर आस्ताम, बहुवचन असेल वने वृक्षाः संती. हां, आता मला जर प्रेझेंट टेन्समध्ये बोलायचं असेल तर मी काय म्हणेल की जंगलात वृक्ष आहेत, संती होणार ना, अस्तीचं बहुवचन संती. एक झाड आहे तर मी अस्ति वापरलं, भरपूर झाडे आहेत तर मी संती वापरलं शब्द. मग संस्कृतमध्ये भरपूर झाडे होती असं जर मला म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार, आसीत बोलून चालणार का तिथे, नाही, कारण ते एक वचनासाठी आहे. मग मी काय म्हणणार, आसन. वने अनेकाः वृक्षाः आसन असं म्हणणार मी, ठीक आहे. सो आसीत एकवचन आणि आसन बहुवचन. त्याच्यानंतर त्वम जेव्हा धातू वापरते, त्वम, हां, तुम्हाला माहिती आहे मध्यम पुरुषासाठी त्वम युवाम युयम आणि उत्तम पुरुष अहम आवाम वयम, तर तिथे आसीही, आस्तम आणि आस्त. आसम, आस्व आणि आस्म. आता समजा मला म्हणायचं मी इथे
आहे. अहम, आता मी प्रेझेंट टेन्समध्ये आधी सांगते. अहम अत्र अस्ति, म्हणजे मी इथे आहे. अहम अत्र अस्ति. आता मी इथे होती असं मला म्हणायचं आहे, तर मी काय म्हणणार? अहम अत्र आसम. मी इथे होती. अहम अत्र आसम. बरोबर. आता पुढे आहे आस्व, म्हणजे दोघं जण असेल तर आस्व होणार, आणि अनेक वचन असेल अहम आवाम वयम, तर वयम अत्र आस्म, म्हणजे आम्ही इथे होतो. आस्म होणार. मग ते कळलेलं आहे. जास्तीत जास्त इथे कुठले शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत? एकतर आसित, आसन आणि आसम हे शब्द तुम्हाला पाठ करायचं, कारण आपण डेलीच्या वाक्यामध्ये स्वतःबद्दल बोलत असतो, त्याच्यामुळे आसम हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. अहम जर तुम्ही वापरताय, आणि आपण थर्ड पर्सन, जो की आपल्या संस्कृतमध्ये प्रथम पुरुष असतो, राम, श्याम, गीता, टीना, मीना, मग त्या एकट्या असतील तर आसित, आणि झाडे, वने, डोंगर, नद्या अनेक वचनात असेल तर आसन. हे 3 शब्द कंपल्सरी तुम्हाला पास्ट टेन्समधले माहितीच असले पाहिजेत. आता जसा अस हा धातू खूप महत्त्वाचा आहे. आहे 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 असं आपण बोलतो. त्याचप्रमाणे अजून एक शब्द आहे ज्याला आपण खूप बोललं जातं, तो आहे करणे. करतो, मी काम करतो, मी अभ्यास करतो. बरोबर. मी चपाती करतो. तर करणे हा जो शब्द आहे तो सुद्धा खूप वापरला जातो. तर तो शब्द संस्कृतमध्ये क्रू, हे त्याचं मूळ रूप आहे. क्रू, क्रू कर असा शब्द आहे तो. कर म्हणजे करणे. ठीक आहे. अभ्यास कर, पाठांतर कर, जेवण कर, भजन कर. सो कर कर हा शब्द आपण खूपदा वापरतो, जसं आहे आहे वापरतो तसं. तर क्रू शब्द पण तुम्हाला कंपल्सरी पाठ करायचा आहे, कारण क्रू हा वर्तमान काळात झालेला आहे, पण भूतकाळात मी केले, मी हे केले असं जर म्हणायचं असेल तर अकरवम, कारण मी स्वतःबद्दल म्हणते की नाही. अहम अकरवम, मी केले. रामने केले असं म्हणायचं असेल तर रामेण अकरोत, रामाने केले. समजलं. आणि इथे तुम्हाला एक खूप चांगली लॉटरी लागते की क्रू हा धातू जो आहे तो कसा आहे? उभयपदी आहे. त्याच्यामुळे परस्मैपद तेही चालतात त्याला, आणि आत्मनेपदाचे प्रत्यय तेही चालतात. म्हणजे हा दोघांपैकी तुम्ही कुठलंही पाठ करा ते तुम्हाला चालून जातं. म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं की रामने केले, तर मी रामेण अकरोत म्हटलं तरी चालतंय, आणि रामेण अकुरुत असं म्हटलं तरीही चालतंय, कारण हा उभयपदी आहे, आणि उभयपदी असल्यामुळे तो दोघांचे प्रत्यय काय करतो? ॲक्सेप्ट करतो. जसं मी वरती पूज्य धातूचं सांगितलेलं की नाही, की पूजेला दोन्ही चालतात, हे पण चालतं आणि परस्मय पण आणि आतमध्ये पण. तसंच क्रू हा धातू आहे, म्हणून मी एकत्र स्लाईड ठेवली ती. सो आपण एकदा वाचूया. अकरोत, अकुरुताम, अकुर्वन, अकरोः, अकुरुतम, अकुरुत, अकर्वम, अकुर्व, अकुर्म. आत्मनेपदाचे वाचूया. अकुरुत, अकुरुताम, अकुर्वत, अकुरुथाः, अकुर्वाथाम, अकुरुध्वम, अकुर्वी, अकुर्वही, अकुर्मही. सो तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही दोन्ही तक्ते न पाठ करता कुठला तरी एक जो तुम्हाला सहज तुमच्या तोंडात बसतो तो तक्ता पाठ करा, कारण दोघांपैकी एक वापरलं तरी चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जे तुम्हाला जमतात तेच तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा. आणि अजून एक गोष्ट की हे जे आपण वरती प्रत्यय वाचले होते हे वाले, ते जसेच्या तसे असं आणि क्रू धातूला लागत नाही. हां, तर तुम्ही म्हणाल की नाही सॉरी हे नाही, प्रत्यय वरती आहेत आपले हे. आता तिथे कुर्वी, त्याच्यानंतर कुर्मही असे जे शब्द झालेत, तर तुम्ही म्हणाल इथे ई वही मही, तर इथे कुर्वी कुठे झालं? इथे ए व्हायला हवं होतं, कारण आम्ही इथे वाचलं भाषा शब्दामध्ये की एक मिनटं, हां आम्ही तर इथे वाचलेलं की ईचं ए होतं म्हणून अभाषे व्हायला पाहिजे होतं, मग अकुर्वे व्हायला पाहिजे होतं. मग इकडे अकुर्वे का नाही झालं, इथे अकुर्वी कसं झालं? तर त्याच्यासाठीच मी ही गोष्ट तुम्हाला सांगते की असं हा जो धातू आहे तो स्पेशल आहे, आणि क्रूकर हा धातू स्पेशल आहे. त्याच्यामुळे ते जसेच्या तसे तुम्ही आत्मनेपद आणि परस्मयपद हे जे दोन प्रत्यय आहेत ते स्वतःवर अप्लाय करत नाहीत, ते स्वतःचं काहीतरी वेगळं पण त्याच्यामध्ये दाखवतात. त्याच्यामुळे तुम्हाला
हे पाठ करून त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे नव्याने पाठ करायला लागणार आहे. तुम्ही बोलाल की माझे प्रत्यय पाठ झालेत आणि मी पटापट असला ते लावून टाकेन आणि होईल, तर अजिबात नाही, मुळीच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे स्वतंत्र वेगळे पाठ करावे लागणार आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा पुढे 9वीत जाल 10वीत जाल त्यावेळेला पास्ट टेन्स खूप येणार आणि तुम्हाला जर अस आणि क्रू हे 2 पास्ट टेन्स माहिती नाही आहेत तर खूप वाईट परिस्थिती होईल, वाईट अवस्था होऊन जाईल सगळ्यांची. कारण आपण खूप वेळाला ते करणे, असणे असे शब्द वापरतो. त्याच्यामुळे हे कंपल्सरी पाठ करा, हे माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आणि आता खूप लेंथी झालेली आहे ऑलरेडी व्हिडिओ, आय नो, पण व्याकरणाचा भाग आहे त्याच्यामुळे तो तेवढा वेळ लागणारच. कारण जर फास्ट शिकवलं तर तुम्हाला ते कळणार नाही आणि परत ती मग निगेटिव्हिटी येते की आपल्याला कळत का नाही. त्याच्यामुळे आपण स्लो जाऊया आणि आता संपेलच आपला पाठ. ही वाक्य आहेत ती आपण फक्त वाचून घेऊया. तुम्हाला जर वरील कॉन्सेप्ट कळली असेल तर ही वाक्य पण पटापट समजतील. पहिला आहे सह बालकः अगच्छत, म्हणजेच काय, तो मुलगा गेला होता, पास्ट टेन्स. आणि हा झाला गच्छ. गच्छ धातू हा पप मधला आहे, म्हणजे परस्मै पदाचा आहे, म्हणून त्यांनी तो वापरून दाखवलाय. आणि त्यांनी काय केले, जागा वाचवलेली आहे त्याच्यामुळे टायपिंगचे कष्ट वाचवलेले आहे. त्याच्यामुळे त्यांनी वेगळं वाक्य न देता भाष हा आत्मने पदाचा धातू आहे तो बाजूला स्लॅश करून दिलेला आहे की हा शब्द तुम्ही आता काढून टाका आणि परत वाक्य वाचा. सह बालकः अभाषत, म्हणजे तो मुलगा म्हणाला होता. अशी 2 वाक्य त्यांनी एकाच वाक्यात दिलेली आहेत जागा वाचवण्यासाठी. ठीक आहे. आता ती मुलगी आहे, मुलगीसाठी आपण ती शब्द वापरतो, ती. मग संस्कृतमध्ये तीसाठी काय शब्द वापरला जातो, सा. सा बालिका अगच्छत, ती मुलगी गेली होती, पास्ट टेन्स. आता अगच्छत काढून टाकूया आणि वाचूया. सा बालिका अभाषत, ती मुलगी बोलली होती. ओके. पुढे अपत्यम शब्द आहे, तद अपत्यम अगच्छत. अपत्य हा नपुसकलिंगी शब्द आहे. पहिला बघा पुल्लिंगी घेतलाय, नंतर स्त्रीलिंगी घेतलाय आणि आता नपुसकलिंग घेत आहेत ते. अपत्य म्हणजे लहान बाळ. ठीक आहे. तद अपत्यम अगच्छत, ते लहान बाळ गेले, गेले होते. आता अगच्छत काढून टाकूया आपण. तद अपत्यम अभाषत, ते बाळ बोलले होते, असं घ्यायचं आहे आपल्याला अर्थ. आता हे सगळं झालं, तो, ती आणि ते, हे सगळे एक वचनातले झाले. म्हणजे एकटा मुलगा होता, एकटी मुलगी होती, एकटं ते बाळ होतं, सगळं एकटं होतं, एक वचन होतं. पण नॉट नेसेसरी ते नेहमी एकच वचनात असतील. कधी कधी दोन्ही मुलं येऊ शकतात, कधी 2 मुली येऊ शकतात, कधी 2 बाळं येऊ शकतात. तर त्याच्यासाठी काय आहे, तर आपण गच्छत गच्छतच लावणार का, नाही. आपण इथे वरती बघितलेलं टेबलमध्ये द्विवचनासाठी कुठला शब्द आहे, ताम शब्द आहे. म्हणून आता तुम्हाला इथे वाक्यात बघा सगळीकडे ताम ताम दिसेल, जिथे जिथे 2. इथून बघा तुम्हाला नंबर पण त्यांनी प्रॉपरली दिलेले आहेत की हे 2 वाले आहेत ते सगळे द्विवचनातले आहेत. ठीक आहे. इथे दिसते तुम्हाला 2 2 2. तौ बालकौ अगच्छताम, ती 2 मुले गेली होती. ते बालिके अगच्छताम, त्या 2 मुली गेल्या होत्या. आणि ते बालकः अगच्छताम, ती 2 लहान मुलं गेली होती. आणि हेच आता जर आपल्याला लिहायचं असेल हे कट करून आणि वाचायचं असेल, तौ बालकौ अभाषेताम, ती 2 मुले बोलली होती. ते बालिके अभाषेताम, त्या 2 मुली बोलल्या होत्या. आणि ते अपत्ये अभाषेताम, ती 2 लहान मुले बोलली होती. असं वाक्यरचना होते. तिसरं आहे ते काय असणार सांगा तुम्ही, बहुवचन असणार आहे. आणि बहुवचनासाठी काय वापरणार, ताम वापरणार का आता आपण, नाही. ताम तर आपण द्विवचनासाठी वापरलं. मग बहुवचनासाठी आपण काय वापरणार, अन हा प्रत्यय वापरणार. इथे बघा मी पुन्हा तुम्हाला टेबल यासाठी दाखवते की जेणेकरून तुम्हाला कळेल की ती वाक्य कशी बदलतात. तर बहुवचनसाठी आपण अन प्रत्यय वापरतो म्हणून तिथे अन वापरणार. बघा आता इथे ते बालकाः अगच्छन्, ती मुले, ती सर्व मुले गेली होती. ता बालिकाः, ताहा बालिकाः अगच्छन्, त्या सर्व मुली गेल्या होत्या. तानी अपत्यानी अगच्छन्, ती सर्व लहान मुले गेली होती.
ते बहुवचन, ताहा बहुवचन आणि तानी पण बहुवचन, तत्ते तानी. ठीक आहे. आणि समजा इथे भाष्य शब्द वापरायचा असेल तर काय वापरणार? ते बालकाः अभाषन्त, ती सर्व मुले बोलली होती. ताहा बालिकाः अभाषन्त, त्या सर्व मुली बोलल्या होत्या. आणि तानी अपत्यानी अभाषन्त, त्या सर्व मुलं, ती सर्व जी लहान मुलं होती ती बोलले होते. आता हे झालं, हे जे सगळे आपण वरती बघितले ते प्रथम पुरुष बघितले आपण. प्रथम पुरुष संस्कृतमधले, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ही, शी, इट असं म्हणतो ते. पण जेव्हा आपण आपल्या समोर असलेल्या व्यक्तीबरोबर बोलतो तेव्हा आपण काय वापरतो? त्वम म्हणजेच तू. त्वम अगच्छ, त्वम अगच्छ म्हणजे तू गेला होतास. युवाम अगच्छतम, तुम्ही दोघं गेला होतात. आणि युयम अगच्छत, तुम्ही सर्वजण गेला होता. भाष्य म्हणायचं तर कसं बोलणार? त्वम अभाषथाः, तू बोलला होतास. युवाम अभाषेताः, भाषेथाम, तुम्ही दोघे बोलला होता. आणि युयम अभाषध्वम, युयम अभाषध्वम म्हणजे तुम्ही सर्व बोलला होता. हे आपण सेकंड पर्सन म्हणजे आपण मध्यम पुरुष ज्याला म्हणतो तेव्हा त्याच्यासाठी आपण हे वापरतो. आता गोष्ट राहिली आपण स्वतःबद्दल जेव्हा बोलतो. अहम अगच्छम, मी गेलो होतो. आम्ही दोघं म्हणजेच आवाम. अगच्छाव, आम्ही दोघं गेलो होतो. आणि वयम अगच्छाम, आम्ही सर्वजण गेलो होतो. आता गच्छ काढून टाका, मग काय होणार? अहम अभाषे, मी बोललो होतो. आवाम अभाषावही, आम्ही दोघं बोललो होतो. वयम अभाषामही, आम्ही सर्वजण बोललो होतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला वाक्य इथे बनवायची आहेत. आणि इथे तुम्हाला कळालं असेल की आपण हे प्रत्यय कसे वापरतोय. इथे अहम, आवाम, वयम, त्वम, युवाम, युयम, सह, तौ, ते. इथे पण अहम, आवाम, वयम, त्वम, युवाम, युयम, सह, तौ, ते. अशा प्रकारे तुम्हाला संस्कृतमध्ये इथे वाक्य बनवता येतात. भरपूर जणांच्या कॉमेंट्स असतात की संस्कृतमध्ये वाक्य कशी बनवायची, तर ही अशा प्रकारे बनवायची असतात. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. अहम, आवाम, वयमचा तक्ता, त्याच्यानंतर तुम्हाला एकवचन, बहुवचन, द्विवचन हे समजलं पाहिजे. ठीक आहे. सो इथे आपला जो भूतकाळ आहे, प्रथम भूतकाळ, तो संपलेला आहे. भाषासूत्रम 4 देखील संपलेला आहे. आणि याच्या खाली काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली नाही, फक्त एक दिलेलं आहे की क्रियापद कोशात पप आणि आप धातून दृष्ट्वा 15 वाक्यांनी वदत, म्हणजे 5 वाक्य तुम्हाला बोलून 15 वाक्य तुम्हाला बोलून दाखवायचे आहेत. जसं या लोकांनी इथे सांगितलेलं आहे. यांनी गच्छ धातू घेतलाय आणि भाष्य घेतलाय. तुम्ही काहीतरी वेगळा धातू घ्या, पठ घ्या, धृत घ्या, वेगवेगळे धातू घ्या आणि असं सेम तुम्हाला बनवायचं आहे. सो आय होप तुम्हाला भाषासूत्रम 4 जी खूप मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ होती ते तुम्हाला कळलं असेल आज इथे. आणि जर तरी काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे डाऊट्स आहेत ते लिहा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच व्हिडिओ ज्या आहेत त्या तुम्हाला इथे मिळतील. आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि जुन्या व्हिडिओ ज्या आहेत त्या तुम्हाला प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील. तुम्ही नक्की त्या बघा आणि जास्तीत जास्त जणांबरोबर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.